का उश्या गोदड्या गाद्या चालली थोबाडवाशीत नदीला घेऊन. आजपासून टाकायच्या नाही. चांगल्या असन धुवून वापरा, नसन पेटून द्या, पण नद्या स्वच्छ. तुमचं काय मत आहे? आणि दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्हाला जर नदीत टाकायचंच असलं तर म्हातारीच्या गळ्यातली मणी टाका, नाकातली नट टाका, कानातलं टाका. पण आजपासून जर तुम्ही उशान गोदड्या गाद्या जर नदीत टाकल्या, तुम्ही पुढच्या सप्त्या लोक राहत नाही. विरोधाचा भाग सोडा महाराज, पण नद्या स्वच्छ ठेवा. हो, नदी माता आहे, नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झाला असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक, हे जे रोग आहेत, तुम्ही एक अभ्यास करा सगळे एज्युकेटेड लोक. पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हते, जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन आयटम आला. व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढले. आता डॉक्टर बेक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा टाका. अटॅक काय डॉक्टरला का आला, त्याच्यात उशाला वळ. गेम आहे. अहो, एका बाईनं भात खाल्ल्या वरण मागितलं, तिला सामनाच आपण काय खाल्लं, कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो, एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलो. ते कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले. पागल झाली महाराज माणसं, पागल. अहो, काही एसटीत बस, ते कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढं होता तिकीट काढाय. तुकडी तिकीटच काढी जाऊ हलतो स्वतः, त्यांना कानबडीने ठेवून दिली. इतक्या उशिरा बसली, मग काही का होईना बसली. हा नाही बसवलीच त्यांनी. त्यांनी ठरवलं आज ठेवायचंच नाही याला. विनोदाचा भागले पागल झाली महाराज माणसं. कानात वायरी कुठे बसलं का ते खोकडं चाळीत बसाय. अहो, एकान बल्बच उडवला होल्डर मधला. काय माणसं आहे, कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो, एक तर गायचं दूध काढाय गेलं कानात वायरी, मग बादली तर नेव का नाही. हा का दूध खाली गेलं काय. अहो, एक तर लघवीला गेला फोन आला, मग चेन तर घालव का नाही. चेन सुद्धा खोली नाही, हा घ्या बुटात पाणी गेलं त्याच्या. का बा तुम्ही असात, आम्ही येतो चहा घेऊन. काय पागल झाली महाराज माणसं, पागल झाली. हो, कानात वायरी, नुसतं झुलत बसायचं. काही ते खोकडं चाळीत बसायचं. अहो, 2 कॉलेजच्या अवलदी मोटरसायकलवर चालल्या. एक काडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात. बाबूराव आला, धनगरवाड्यात घुसला. सगळं झालं, कुत्रच आडवं आलं, वायरच गुतली, मिळालंच ते. महिला म्हणतात झोळीमध्ये पोरग रडते.
झोळीमध्ये पोरग रडतंय, त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ती झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराचे हातात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गाप पाणी, ती खाली कुत्रीचं पिलू नाक दूध पिऊन गेलो. हा विनोद नाही, हा विनोद नाही. महाराज, तुमच्यावर कोणतंही संकट आलं तो कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं होतं. आणि हा मोबाईल मुळे संवाद संपला. अहो माणसाचा सोडा, नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, दोन कोपऱ्यात दोघं, याचा पबजी तिचा टिकटॉक. काय 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1, मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद झाली. 2, मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. एकटीच वासा द्या, येडे बाबळीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला शेंगा काऊन येणे यंदा? 2, मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3, मोबाईलमुळे मेंदू खराब झाले. 4, मोबाईलमुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5, मोबाईलमुळे दृष्टी गेली. दिसत नाही पोरांना, दिसत नाही पोरांना. 8, मोबाईलमुळे झोप गेली. झोपती नाही, या मोबाईल वापरणाऱ्याची आवलती नाही, या झोपती नाही. अहो निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टार गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला, काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? तिच्या म्हणली, सावध व्हा नाही तो या तुम्हाला फाडी ना. हा विनोद नाही, हा विनोद. ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक येते. आता आपण महिलांना म्हणलं ना, हे लहान आले पोरांना मोबाईल देऊ नये, तर त्या म्हणत्या तो ऐकत नाही. ऐकत नाही महिला म्हणतात. हा 40 वर्षाच्या तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, आणि तो 1.5 वर्षाचा तुम्हाला ऐकत नाही काय? आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. अटॅक कशामुळे येतो? कशाचंही टेन्शन हो लोकांना, कशाचंही. अहो शेतातून आला आणि सुनील 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या, तो म्हणला मी टेन्शन मध्ये. बायको म्हणली काय काय होईन या देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, ते द्वातार जळाल तेवढं वाढा, नाही तर सकाळी लुंगी लावावं लागेल, एकच द्वातारी. मग तुम्हाला माझं कोणी ऐकत नाही, मग सांगूच नको. टेन्शन मध्ये महाराज. आणि टेन्शनच्या माणसाला आधाराची गरज आहे का? कशाची आधाराची? पूर्वी जर एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला, तो लोक विचारायची कस काय, पैशाची काही अडचण आहे का? अहो आता लोक तसं विचारतच नाही. पेशंट ऍडमिट केला, स्कोर काय? स्कोर काय? क्रिकेट खेळतो का तो? त्याच्या मागून पुढून नळ्या घातलून तू म्हणतो स्कोर काय? स्कोर काय? तू काचातूनच पाहत राहतो. मग एक शेजारचा म्हणतो 17. मग याने म्हणायचं ना कमी आहे. हा लगेच म्हणतो इतका. आमच्या पाहुण्याचं तर 9च होतं, तरी पाहुणं तवर ते गेलंय भी. टेन्शन मध्ये महाराज माणसं, आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. काल काय झालं आठवण, काय चिंता करायची? कॉलेजला असताना पोरीन तुला धोका दिले, देऊ दे तुला एकट्याला दिला का? अरे असे 3 मेले, तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का दरिद्रे भंगरी आरसीर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी मरतो का? काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, अटॅक येणार. अटॅकला दुसरं औषध, अटॅकला दुसरं औषध. भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका. जय जय. आता भांडणं करायचे, मारामारी करायची, दंगली करायची, बॉक्सन बोक्षी करायची दिवस आता राहिले नाही. कुठेही भांडणं करा. अहो मोटरसायकलवर 3 जण चालले 3 जण 90 मारली होती. तिकून ट्रॅक्टर आला आणि यांच्याहून थोडा गाल उडाला. आता रस्ता आला म्हणले कार उडणार. बरं हात्यानं जाणून बुजून उडवला का? नाही, यांची इज्जत गेली. हे बिन बापाची आवला, यांच्याला घोडा लावला, फसका गाळ उडवला, त्याच्या ठून दिली. तोही काही कच्चा नव्हता, टामी घेऊन उतारला. तोही लावण्यात झाले 15-20 जण. हे उतारल्यावर म्हणले ती आईला गुडघ्या नाही ना राहिले.
माघार घ्यायला शिका. आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय निश्चित. काय म्हणते तुमचं? हा, 1 मेलेल्या माणसाला नदीत टाकू नका. 2 झाडं लावा. आणि 3 पांढऱ्या पेशी अटॅकचं कारण सांगितलं. आणि 4था मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना, गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्यांचे अवयव काढून घेत जा. अजूनही किडनी नाहीत म्हणून बरेचसे लोक आहेत. जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर अवयव काढायला काही टाळी वाजवाय तरी काय हरकत आहे? तर टाळी वाजवली पाहिजे. तुम्ही टाळी वाजवत नाही. टाळी आणि एक वाक्य सांगा आजचे कीर्तन, टाळी ही फक्त कीर्तनातच वाजवता येते, नाही तर जा अशी रस्त्यावर वाजून पहा. अहो इथं टाळी वाजवली पाहिजे, इथं नाचलं पाहिजे. अहो इथं नाचायला, इथं नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे टाळी वाजवा ना गड्या यांच्यासाठी. हो इथं नाचलं पाहिजे, इथं टाळी वाजवली पाहिजे. आता एवढं सुंदर आयोजन केलंय आपल्या नगरीमध्ये, एवढा मोठा सुंदर सप्ताह चालू आहे. आता महिला मंडळ तुम्हाला 2-3 वाक्य पाया पडून सांगतो. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, पाण्याची गरज आहे. 2 वीज जपून वापरा. 1 दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे, वीज जपून वापरा. आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना अशे पैसे, अशे पैसे कशा. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नववा. पोरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाटत नावडी तू मुंडक्या. कशातही पैसे घाल, कशातही पैसे, कशातही. आता आपल्याकडे एक मंगलाष्टका टायमाला एक बावळटपणा आला. मंगलाष्टका टायमाला फाशील पद्धत आली. मंगलाष्टका टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायला जाऊ गेला बांधण्याच्या वेळा. तो बांध म्हणला मी आहे तिलाच काटाळ्या त्याचं काय. शेतही पैसे काय शेतही. पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे, वानला किडा आला पुड्या केल्या. आता लोक पुढे फोडतीच नाही, एक तर वाईट गेले राहत्यात, डायरेक्ट फेकून आले. शेतही पैसे काय शेतही पैसे. आता एक लग्नात फाशी पद्धत आली. फाशी मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलाय आता. जो नवरदेव भाड्याच्या गाडीला 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा घालचा, ते हायवेला मिळत. तो आताच नाही मिळणार. एकच दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर होते. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे. आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा. कसा द्यायचा ऐका आता. पहिल्यांदा इथं फुगा करायचा. एक भाग इकडे दडपायचा आणि एक भाग इकडे दडपायचा. म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये टोंगळा.
याचं नाव पॉप. एक भाग इकडे दडपायचा आणि एक पट वाटेवून यायची, याला म्हणायचे देव यानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची ही मोकळी. चला हवा येऊ द्या. कल विनाश गेलं ना वर ते गाडीवर पडलं पाहता का. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला ऐकू द्या, त्याच्या पुढं तो बँडवाला. बहर फूल बरसा मेरा आया है, मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा आहे. बहर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आणि तो महबूबा चालू तो कसा माहिती का. त्याच्या पुढं फुलं टाके द्या रे, बाटलीची बुच टाका बेवडाय दे. त्याला काय फुलं लागा त्या मरणाच्या क्वाटरी बिल. कशातही पैसे, कशातही अवकाशातही पैसे घालाय, कशातही.